रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. राधानगरी तालुक्यात घरफोडी 1,04,000चा ऐवज लंपास. राधानगरी तालुका येथील राधानगरी पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने राहत्या घराचे कुलूप उचकटून सुमारे 1,04,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की आसिफ हसन बक्षू वय 35, व्यवसाय शेती, राहणार कसबा तारळे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मामा इलाही दादासो मोलानी, राहणार अकनूर, तालुका राधानगरी यांच्या राहत्या घराचे बंद दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्याचे कानातील टॉप्स एक जोडी अंदाजे किंमत 1,00,000 रुपये तसेच DVR किंमत सुमारे 4,000 रुपये असा एकूण 1,04,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर चोरी ही संमतीशिवाय व लबाडीच्या हेतूने केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री खामकर यांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक श्री निकाडे करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून विजय बकरे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.